Once again, a very good afternoon to all the students of third year. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केली होती. आय हॅव बीन एक्सप्लेन यू द इंट्रोडक्टरी पार्ट. इंट्रोडक्शन आपला झालेला होता मागच्या लेक्चरला. देन वी हॅव बीन ऑल्सो कवर्ड दॅट व्हॉट डज GMP कवर्स. हा पॉईंटसुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. दॅट GMP कवर्स द डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. इट कवर्स ऑल द आस्पेक्ट्स ऑफ द प्रोडक्शन, स्टिल फ्रॉम स्टार्टिंग मटेरियल until the final packaging of the product, its release into the market. Then it also covers the training and the personal hygiene of the staff. सो मी तुम्हाला हे सांगितलं होतं मागच्या लेक्चरला की हा जो कन्सेप्ट आहे GMPचा, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचा जो कन्सेप्ट आहे तो कुठले कुठले आस्पेक्ट्स कवर करतो हे सर्व काही मी तुम्हाला या स्लाईडमध्ये शिकवलं होतं. नाव स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस न्यू टॉपिक ऑर द न्यू सब पॉईंट ऑफ द गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. That is why GMP is important. What is the role of GMP in the pharmaceutical industry? आपण GMPला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काय इम्प्लिमेंट करून घेतं, त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचा रोल काय, हे मला तुम्हाला इथे समजून सांगायचं आहे. ओके, नाउ ट्राय टू अंडरस्टँड वॉट एव्हर द मॅटर गिवन ओव्हर दिस स्लाइड. इम्प्लिमेंटेशन ऑफ द GMP इज फाउंड टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट इन कन्सर्न ऑफ अवॉइडिंग और एलिमिनेटिंग द फॉलोइंग आस्पेक्ट्स. ट्राय टू अंडरस्टँड. GMP इम्प्लिमेंट करणं का गरजेचं आहे? जेव्हा तुम्ही तुमच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये एखादा फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करत असतात, तो जो फार्मास्युटिकल प्रोडक्ट आपण आपल्या कंपनीमध्ये तयार करून घेतोय त्याच्यात कुठल्याच प्रकारचा डिफेक्ट राहायला नको, त्याच्यात कुठल्याच प्रकारचे क्वालिटी प्रॉब्लेम्स यायला नको. त्यासाठी हा जो कन्सेप्ट आहे GMPचा तो आपल्याला आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे. आता कुठले कुठले असे पॉईंट्स आहे की ज्याच्यासाठी आपण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसचा जो कन्सेप्ट आहे आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करतो. पहिलं पॉईंट, अ पुअर GMP जर का आपण अप्लाय केलं नाही आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक पुअर क्वालिटी प्रोडक्ट तयार होऊ शकतो. आणि तो जो पुअर क्वालिटी प्रोडक्ट असतो मीन्स द क्वालिटी ऑफ अवर प्रोडक्ट विल बी गेट हॅम्पर्ड. लक्षात घ्या, जर का आपण GMPला इम्प्लिमेंट नाही केलं आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये, तर त्याच्यामुळे जो प्रोडक्ट आपल्या कंपनीत तयार होणार आहे तो जो प्रोडक्ट आहे दॅट प्रोडक्ट विल बी इझिली गेट हॅम्पर्ड in terms of quality. That product will be easily get hampered in terms of quality, and sometimes that poor quality product may consist of certain toxic substances which are harmful for the patients. Second point, a medicine that contains a little or none of the claim ingredient will not have the intended therapeutic effect. Try to understand. जर का तुम्ही GMP अप्लाय नाही केलं तर त्यानंतर तुमचा कंपनीतून जो प्रोडक्ट तयार होणार आहे that product maybe it will consist of the unwanted material. जर का GMP इम्प्लिमेंट नाही केलं तर प्रोडक्ट तयार करत असताना काहीतरी अनवॉन्टेड मटेरियल त्याच्यात मिक्सअप होऊन जाईल, आणि तो जर का अनवॉन्टेड मटेरियल मिक्सअप झाला आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये तर आपल्या फार्मास्युटिकल प्रोडक्टची थेरॅपेटिक ॲक्टिव्हिटी जी आहे किंवा थेरॅपेटिक इफेक्टिव्हनेस जो आहे तो कमी होऊन जाईल. तुमच्या लक्षात येत असेल व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन. ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट. इन सेकंड पॉईंट, a medicines or the pharmaceutical product which contains a little or none of the claimed ingredient or the material will not have the intended therapeutic effect. Means if suppose we are manufacturing a one particular pharmaceutical product in our company, okay, and if it happens that any unwanted material has been get mixed up with our pharmaceutical product, then the therapeutic effect of that pharmaceutical product will be get reduced. Third point, GMP. या जगात बरेच असे देश आहेत, बरेच अशा कंट्रीज आहेत जे तुमच्याकडनं तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट विकत घेतील, जे तुमच्याकडनं तुमचे फार्मास्युटिकल प्रोडक्ट विकत घेतील. पण ते कधी घेणार? जेव्हा तो फार्मास्युटिकल प्रोडक्ट जो आहे तो एका GMP इम्प्लिमेंटेड फॅक्टरीमध्ये तयार झालेला असेल. लक्षात घ्या. इफ यू वॉन्ट टू एक्सपांड युअर बिझनेस, जर का तुम्हाला तुमचं बिझनेस एक्सपांड करायचं असेल, if you want to expand your business, if you want to sell out your pharmaceutical product in the outside countries, तुमची कंपनी भारतात आहे, तुम्ही भारतात तुमचे प्रोडक्ट तयार करतायत आणि तुम्हाला तो प्रोडक्ट विदेशात विकायचा असेल
तर बरेच विदेशी कंपन्यांची किंवा विदेशी गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे ती काय आहे, ते तुमच्याकडनं प्रोडक्ट कधी घेतील, जेव्हा तो प्रोडक्ट एका GMP रेग्युलेटेड कंपनीमध्ये तयार झालेला प्रोडक्ट असेल तर. म्हणजे तुमच्या फॅक्टरीमध्ये जर तुम्ही GMPला इम्प्लिमेंट केलं असेल केलेलं नसेल, तुमच्या फॅक्टरीमध्ये जर तुम्ही GMPची पॉलिसी इम्प्लिमेंट केलेली न असेल, तर अशा कंडिशनमध्ये बाहेरचे जे देश आहेत ते तुमच्याकडनं प्रोडक्ट घेणार नाही. म्हणजे बाहेरचे जे देश आहेत ते तुमच्याकडनं तुमचा फार्मास्युटिकल प्रोडक्ट कधी घेतात, फक्त जेव्हा तुमच्या कंपनीत GMPची रूल्स अँड रेग्युलेशन्स, GMPची पॉलिसीज, GMPचे प्रिन्सिपल्स तुम्ही जर इम्प्लिमेंट केलेले असतील, तेव्हाच ते तुमच्याकडनं फार्मास्युटिकल प्रोडक्ट विकत घेतील. अंडरस्टँड स्टुडंट? मूव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. फोर्थ पॉइंट, government seeking to promote their country's export. Government is seeking to promote their country's export of pharmaceutical product, can do so by making the GMP mandatory for all the pharmaceutical productions. Now try to understand what I want to explain. What government is doing? Government is seeking to promote their country's इंडियन गव्हर्नमेंटचा काय विचार असतो की भारतात तयार झालेले जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतील ते विदेशात विकले गेले पाहिजे. आणि हे कधी शक्य होणार आहे? कारण मी तुम्हाला मागच्या पॉईंटमध्ये सांगितलं, बरेच जे विदेशी कंपनीज आहेत किंवा विदेशी गव्हर्नमेंट जे आहेत ते आपल्याकडनं प्रोडक्ट कधी घेतील? फक्त आणि फक्त जेव्हा आपल्या इंडियन कंपनीमध्ये GMP इम्प्लिमेंट केला असेल तर. आणि म्हणून आता गव्हर्नमेंट काय करते की प्रत्येक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला GMP अप्लाय करणं हे मॅन्डेटरी करून टाकतायत. मॅन्डेटरी इन द सेन्स कंपल्सरी करून टाकतायत. म्हणजे in order to promote the sale of the countries, in order to promote the sale of and the pharmaceutical product of our country, it become the government is making it a mandatory, the government is making it a compulsory for the pharmaceutical industry that they should apply or they should implement the practice of GMP in their pharmaceutical industry. Fifth point, implementation of the GMP is also necessary to avoid the following serious risk. GMPचं इम्प्लिमेंटेशन जे खाली दिलेले रिस्क आहेत ते अवॉइड करण्यासाठीही खूप गरजेचे आहेत. फॉर एक्झाम्पल, अनएक्सपेक्टेड कंटामिनेशन ऑफ द प्रोडक्ट कॉझिंग डॅमेज टू द हेल्थ ऑर इव्हन डेथ. जर GMP इम्प्लिमेंट केलेलं असेल तर या प्रकाराचा प्रॉब्लेम होणार नाही. जर GMP इम्प्लिमेंट केलेलं न असेल तर काय होईल? अनएक्सेप्टेड कंटामिनेशन होईल तुमच्या प्रोडक्टमध्ये अँड विच मे कॉज अ डॅमेज टू द हेल्थ ऑफ द पेशंट ऑर इवन इट मे कॉज अ डेथ ऑफ अ पेशंट. नेक्स्ट पॉईंट, incorrect labels on the containers which could mean that patient received the wrong medicine. जर GMPचं इम्प्लिमेंटेशन, GMPचे रूल्स अँड रेग्युलेशन जर तुम्ही इम्प्लिमेंट केलेले नसाल तर क्रॉस लेबलिंग होऊ शकते, इनकरेक्ट लेबलिंग होऊ शकते. म्हणजे कंटेनरमध्ये टॅबलेट ठेवलेली आहे पॅरासिटामॉलची आणि त्याच्यावर तुम्ही लेबल लावतायत निमोसुलाइडचं. तुमच्या लक्षात येत असेल. पण जर का GMP प्रॉब्लेम येणार नाही. कुठलं प्रॉब्लेम येणार नाही? फॉर एक्झाम्पल, व्हॉट आय वॉन्ट टू से दॅट इनकरेक्ट लेबल्स ऑन द कंटेनर्स विच कुड मीन दॅट पेशंट रिसिव्ज द रॉंग मेडिसिन मीन्स इनकरेक्ट लेबलिंग हा होणार, इनकरेक्ट लेबलिंगचा जो क्रायटेरिया आहे तसं काही होणार नाही आणि त्यामुळे पेशंटला एक प्रॉपर मेडिसिन, ॲप्रोप्रिएट मेडिसिन त्याला डिलिव्हर केली जाईल किंवा त्याला डिस्पेन्स केली जाईल. ओके. थर्ड पॉईंट, इनसफिशियंट ऑर टू मच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट resulting in the ineffective treatment or the adverse effect. Definitely student. Now when we are manufacturing the pharmaceutical product, जेव्हा आपण आपलं फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करत असतो, फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करत असताना इन दॅट फार्मास्युटिकल प्रोडक्ट व्हॉट वी आर ॲडिंग द ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. आपण काय ॲड करतो? API, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट त्याच्यात ॲड करतो. जर समजा इनसफिशियंट क्वांटिटीमध्ये API ॲड केला असेल, if API is added in a insufficient quantity, then your product will be ineffective. जर कमी क्वांटिटीमध्ये API टाकला गेला तर तुमचा फार्मास्युटिकल प्रोडक्ट जो आहे तो इनइफेक्टिव्ह राहील. जर जास्त क्वांटिटीमध्ये API टाकला गेला देन युअर प्रोडक्ट विल शो द ॲडवर्स इफेक्ट. आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहे, all this problem, if you want to avoid this problem, then it become essential student that we have to apply the practice of GMP in our pharmaceutical industry. Moving on toward the next slide, 10 principles of GMP.
So student, try to understand in the last slide what I have been taught you. I have been taught you that why implementation of GMP is important in the pharmaceutical industry. फार्मा इंडस्ट्रीमध्ये GMP इम्प्लिमेंट करणं का गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. ओके, 5 points I have been explaining you that why GMP is essential in the pharmaceutical industry. Now I am moving on toward the next point. The next point is explaining the 10 principles of the GMP. The next point explains about the 10 different principles of GMP. Okay. Now, the first principle: design and construct the facility and equipments properly. If you want to apply the GMP, then you have to design and construct the facilities of your pharmaceutical industry. Designing and the construction of the facilities as well as the equipment should be carried out properly in order to implement the practice of good manufacturing. In order to implement the practice of good manufacturing, it becomes very essential that we have to design and we have to construct all the facilities in our industry, all the equipments in a proper manner. Second principle: follow the written procedures and the instructions. Definitely, एखादं pharmaceutical product तयार करत असताना it becomes very essential that the pharmacist or the manufacturer of the pharmaceutical product, they should follow the written procedures and the instruction. त्यासाठी वेगवेगळ्या SOPs, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स इंडस्ट्रीमध्ये लावलेल्या असतात. ओके, फॉर एक्झाम्पल वेईंग बॅलन्सवर जर का वेईंग करायचं असेल तर कुठल्या प्रकारे वेईंग करायची, वेईंग करत असताना काय काय प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे, त्यासाठी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर लावलेली असते. आणि ती जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्यालाच आपण म्हणतोय इन्स्ट्रक्शन. म्हणजे ती इन्स्ट्रक्शन जर का तुम्ही प्रॉपरली फॉलो केली तर त्याच्याने काय होईल, त्याच्याने तुम्ही जो प्रोडक्ट तयार करताय तो चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट तयार होईल. तर हा दुसरा प्रिन्सिपल आहे. जर का तुम्हाला GMP इम्प्लिमेंट करायची असेल देन यू हॅव टू फॉलो द रिटन प्रोसिजर्स अँड द रिटन इन्स्ट्रक्शन. थर्ड प्रिन्सिपल: डॉक्युमेंट युअर वर्क. जे काही कामं तुम्ही करतायत ना, तुमच्या सर्व कामांचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. फार्मा इंडस्ट्रीमध्ये हे खूप गरजेचं आहे. ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट, व्हॉट एव्हर वर्क यू आर परफॉर्मिंग इन द फार्मा इंडस्ट्री, जे काही कामं तुम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये करतात त्या सर्व कामांचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. मीन्स यू हॅव टू प्रिपेअर द फाईल, यू हॅव टू प्रिपेअर द रिपोर्ट, व्हॉट वर्क यू हॅव बीन कम्प्लिटेड टुडे. आज तुम्ही जे काही कामं केलेली असतील त्या सर्व कामांचं डॉक्युमेंटेशन प्रॉपरली व्हायला पाहिजे. फोर्थ पॉईंट: व्हॅलिडेट द वर्क. जे काही कामं तुम्ही केलेले आहेत ते प्रॉपर मॅनरमध्ये झाले आहेत का नाही, ते ॲप्रोप्रिएट मॅनरमध्ये झाले आहेत का नाही, त्यांचं व्हॅलिडेशनसुद्धा केलं गेलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या कामाचं व्हॅलिडेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला समजेल की कामं करत असताना आपल्याकडनं काही चुकलं तर नाही, आपल्याकडनं कुठल्या मिस्टेक्स झालेल्या तर नाही. हे समजून घेण्यासाठी व्हॉट वी हॅव टू डू, इट बिकम नेसेसरी दॅट वी हॅव टू व्हॅलिडेट अवर वर्क. अंडरस्टँड. फिफ्थ पॉईंट: मॉनिटर द फॅसिलिटीज अँड द इक्विपमेंट्स. डेफिनेटली वॉट एव्हर द फॅसिलिटीज आर अवेलेबल इन अवर फार्मा इंडस्ट्री, आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये जे काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या सर्व फॅसिलिटीचं मॉनिटरिंग करायचं, इक्विपमेंटचं मॉनिटरिंग करायचं. एखादा इक्विपमेंट ब्रेकडाऊनमध्ये गेला असेल तर त्याच्यामुळे रीडिंग चुकत असतील, एखादा इक्विपमेंट मेंटेनन्समध्ये असेल आणि त्याच्यावर तुम्ही जर का काम करत असाल तर तुम्हाला भेटणारे जे रिझल्ट्स आहे ते रिझल्ट तुम्हाला प्रॉपर किंवा चांगले रिझल्ट भेटणार नाहीत. अंडरस्टँड. सिक्स्थ पॉईंट: राईट स्टेप बाय स्टेप ऑपरेटिंग प्रोसिजर अँड वर्क ऑन इन्स्ट्रक्शन. Definitely, you have to write down when you are preparing the document. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट बनवतात ना, you have to write down step by step the operating procedures and the work on instruction. Seventh point: design, develop and demonstrate the job competence. Design, develop and demonstrate the job competence. Definitely student, whatever the job is given to you, जे काही तुमचं जॉब प्रोफाईल असेल त्या जॉब प्रोफाईल तुमच्या सोबत असायला पाहिजे की तुमचं काम काय. Designing, developing and demonstrating the job competence is very essential in order to implement the GMP in our pharmaceutical industry. 8th point: protects against the contamination. Definitely, whatever the product you are manufacturing, the area in which you are working, ज्या एरियामध्ये तुम्ही काम करताय, जे काही प्रोडक्ट तुम्ही तयार करताय तुमच्या कंपनीमध्ये, that product, that particular area, it should be get protected from the contamination. बाहेरचं कंटामिनेशन तुमच्या वर्किंग एरियामध्ये नको. करतायत ना त्या प्रोडक्टचं कंटामिनेशन होऊ शकतंय, त्या प्रोडक्टचं कंटामिनेशन होऊ शकतंय. So student, try to understand what I want to explain, that in the 8th point, in order to implement the GMP, it become necessary that we have to protect our pharmaceutical product, we have to protect our working environment against the contamination. Okay student. Point number 9,
control components and product related process. It become very essential that we have to control the components and the process which is related to the production of a product. जेवढी प्रोसेस आपण फॉलो करतोय, जेवढी प्रोसेस आपण अकम्प्लिश करणार आहेत इन ऑर्डर टू मॅन्युफॅक्चर द प्रोडक्ट, फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करण्यासाठी जी काही प्रोसेस आपण ॲडॉप्ट केलेली आहे दॅट प्रोसेस शुड बी कम्प्लिटली इन आवर कंट्रोल. ती प्रोसेस आपल्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. कारण जर का प्रोसेस तुमच्या कंट्रोलमध्ये राहिली नाही तर डेफिनेटली पुढे जाऊन काहीतरी ॲक्सिडेंटल केस घडू शकतं, ज्याच्याने तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी हॅम्पर होईल, तुमच्या प्रोडक्टमध्ये डिफेक्ट्स तयार होतील. सो स्टुडंट, व्हॉट आय वॉन्ट टू से, ट्राय टू अंडरस्टँड that when we are manufacturing any pharmaceutical product, it becomes very essential that we have to control the components and we have to control all the related process for that manufacturing of a pharmaceutical product. Okay, 10th point, 10th principle, conduct the planned and periodic audits. Definitely student, we have, it become very essential that we have to conduct the planned and periodic audits. After an interval of 6 months, 6 महिन्याच्या इंटरवलने तुम्ही तुमच्या कंपनीत एक ऑडिट प्लान करा. एक ऑडिट प्लान करा. ऑडिट प्लान करणे म्हणजे काय? वी आर इन्स्पेक्टिंग, वी आर गोइंग फॉर द प्रोसेस ऑफ इन्स्पेक्शन. व्हॉट वी आर डुईंग? वी आर गोइंग फॉर द प्रोसेस ऑफ इन्स्पेक्शन. मीन्स व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन स्टुडंट हियर, या 10व्या प्रिन्सिपलमध्ये, की तुमच्या कंपनीत तुम्ही GMP इम्प्लिमेंट केलेलं आहे. GMP इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमच्या कंपनीत प्रोडक्ट तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. द प्रोडक्ट इज गेटिंग मॅन्युफॅक्चर्ड इन युअर कंपनी. But whether that consistency of following the GMP rules and regulation, तुमच्या कंपनीत जे GMPचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते कंटिन्युअसली फॉलो होत आहेत का नाही हे चेक करून घेण्यासाठी, याचं इन्स्पेक्शन करून घेण्यासाठी तुम्हाला पिरियॉडिक ऑडिट्स कंडक्ट करावे लागतील. पिरियॉडिक ऑडिट्स कंडक्ट करावे लागतील. म्हणजे एका प्रकारे दर 6 महिन्याच्या गॅपने तुम्हाला तुमच्या कंपनीत इन्स्पेक्शन ठेवायचं आहे आणि बघायचं आहे की तुमच्या कंपनीत जे लोक काम करतायत ते GMPच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार काम करतायत का नाही हे चेक करून घेण्यासाठी हा 10वा प्रिन्सिपल तुम्हाला फॉलो करावा लागेल. सो स्टुडंट, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लेन. आय एम एक्सप्लेनिंग द 10 डिफरंट प्रिन्सिपल्स ऑफ द GMP. फर्स्ट प्रिन्सिपल इज दॅट डिझाईन अँड कन्स्ट्रक्ट द फॅसिलिटीज अँड द इक्विपमेंट प्रॉपरली. जर GMP इम्प्लिमेंट करायचं असेल तर जेवढ्याही फॅसिलिटीज तुमच्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहेत, जेवढेही इक्विपमेंट्स तुमच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आहेत, त्यांचं कन्स्ट्रक्शन, त्यांचं डिझायनिंग हे प्रॉपर व्हायला पाहिजे. फॉलो द रिटन प्रोसिजर्स अँड द इन्स्ट्रक्शन. जे काही SOP लावलेले आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, त्याच्यानुसारच तुम्हाला काम करायचं आहे. जे काही काम तुम्ही करणार आहात ते सर्व कामं तुम्हाला डॉक्युमेंट करून घ्यायची आहेत. म्हणजे तिसरं पॉईंट, डॉक्युमेंट वर्क. चौथं पॉईंट, जे काही कामं तुम्ही केलेली आहेत ते प्रॉपर मॅनरमध्ये झालेली आहेत का नाही त्याचं इव्हॅल्युएशन तुम्हाला करायचं आहे, त्याचं व्हॅलिडेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. 5वं पॉईंट, मॉनिटर द फॅसिलिटीज अँड द इक्विपमेंट. तुम्हाला कंटिन्युअसली जे काही फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत प्रोडक्ट डेव्हलप करून घेण्यासाठी, जे काही इक्विपमेंट्स तुम्हाला दिले गेलेले आहेत त्यांचं मॉनिटरिंग तुम्हाला करायचं आहे. स्टेप बाय स्टेप ऑपरेटिंग प्रोसिजर्स. राईट डाऊन द स्टेप बाय स्टेप ऑपरेटिंग प्रोसिजर्स अँड द वर्क ऑन इन्स्ट्रक्शन. 7वं पॉईंट, डिझाईन, डेव्हलप अँड डेमॉन्स्ट्रेट द जॉब कॉम्पिटन्सी. 8वं पॉईंट, protect against the contamination, protect your product against the contamination. 9th point, control components and the product related process. Whatever the process you are adopting, जे काही प्रोसेस तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत, जे काही मेथडॉलॉजीज तुम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत तुमचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार करून घेण्यासाठी, ऑफ अ पिरियॉडिक ऑडिट. अ पिरियॉडिक ऑडिट दर 6 महिन्याच्या गॅपने, दर 3 महिन्याच्या गॅपमध्ये किंवा दरवर्षी तुम्हाला एक इंटरनल ऑडिट कंडक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चेक करता येईल की तुमच्या कंपनीत काम करणारे जे लोक आहेत ते GMPचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतायत का नाही. ओके स्टुडंट, सो दिस वॉज अबाउट द 10 प्रिन्सिपल्स ऑफ द GMP. ओके, नाउ दिस इज द नेक्स्ट पॉइंट or the sub point of the GMP only. Short conclusion about the concept of GMP. आता एवढं सर्व शिकल्यानंतर तुम्हाला काय समजतंय that what is GMP? Short conclusion about the concept of GMP. From the above discussion, we can conclude that pharmaceutical industry is regulated by GMP. Pharmaceutical industry ला कोण रेग्युलेट करत आहे? Pharmaceutical industries are basically get regulated by good manufacturing practices. Second conclusion, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस मस्ट बी फॉलोड. जर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये क्वालिटी प्रोडक्ट तयार करून घ्यायचा असेल, चांगल्या क्वालिटीचा, हायली इफेक्टिव्ह
then we can say highly safe product if you want to manufacture in your pharmaceutical industry, then student it become necessary that we have to follow the concept of GMP. Third conclusion, GMP ensures drug products are safe, pure and effective. Definitely जर तुमच्या कंपनीत एखादा फार्मास्युटिकल प्रोडक्ट तयार झालेला असेल आणि तो GMPच्या रूल्स अँड रेग्युलेशन अनुसार तयार झालेला असेल तर डेफिनेटली तो जो प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो, दॅट प्रोडक्ट इज अ सेफ, प्युअर अँड इफेक्टिव्ह. लक्षात घ्या, हा एक मोठा कन्सेप्ट आहे की ज्याच्यावरनं लोक समजून घेतात. आता तुमची इंडस्ट्री आहे जिथे तुम्ही GMP फॉलो करतायत आणि तुमच्या इंडस्ट्रीमधनं जो प्रोडक्ट तयार होईल त्याच्याबद्दल मार्केटमध्ये एक आपोआप व्हॅल्यू क्रिएट होईल किंवा मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची इमेज क्रिएट होईल की हा प्रोडक्ट एका GMP रेग्युलेटेड इंडस्ट्रीमधनं तयार झालेला आहे. हा जो प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेला आहे तो एका GMP रेग्युलेटेड इंडस्ट्रीमध्ये तयार झालेला आहे आणि म्हणूनच हा प्रोडक्ट कसा असणार आहे, द प्रोडक्ट विल बी अ सेफ, प्युअर अँड इफेक्टिव्ह. सो स्टुडंट, दिस वॉज अबाउट द शॉर्ट कन्क्लुजन ऑफ अ GMP. ओके, मूविंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड. Total quality management. This is the new point, student, which we are going to start, that is the total quality management. Okay, so now we are going to start with this particular point, that is the TQM. First, introduction and definition of TQM, total quality management. TQM is composed of the three words. Total, which means made up of the whole. Total means what? It means made up of the whole. Quality means degree of excellence provided by the product or the services, while the word management means act, art or the manner of planning, controlling and directing. लक्षात घ्या, what I have been done, I have been break down this particular word. हा जो कन्सेप्ट आहे याचं मी ब्रेकडाऊन करून टाकलं आहे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. ट्राय टू अंडरस्टँड. Total quality management is basically composed of the three words. The first one is the total, which means made up of the whole. Quality, it explains the degree of excellence which was provided by the product or which was provided by the services. And management म्हणजे काय? Management म्हणजे इथे आपण काम करतोय. Management means the act, art or the manner of planning, controlling and directing so that we will get a product which was having a excellence degree of which was having a highly excellence degree of quality, which was having a excellence degree of quality. Try to understand, student. Therefore, TQM is the art of managing the whole to achieve the excellence. आता या तिघं वर्डचं मिनिंग या खालच्या सेकंड पॉईंटमध्ये मी सांगितलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. व्हॉट इज TQM? TQM, it was basically get divided into the three word. Total, which means made up of the whole. Quality, which means the degree of excellence. And management, it is an art or manner of planning, controlling and TQM is the art of managing the whole in order to achieve the excellence. म्हणजे चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट तयार करून घेण्यासाठी जे काही एफर्ट्स, जे काही मॅनेजमेंट एफर्ट्स आपण अप्लाय करतोय, मॅनेजमेंट एफर्ट्स आपण इम्प्लिमेंट करतोय. लक्षात घ्या, एक क्वालिटी प्रोडक्ट तयार करून घेण्यासाठी जे काही मॅनेजरियल एफर्ट्स आपण इम्प्लिमेंट करतोय किंवा मॅनेजरियल एफर्ट्स आपण घेतोय त्यालाच इथे म्हटलं गेलं आहे TQM. इट इज अ आर्ट ऑफ मॅनेजिंग द होल टू अचीव द एक्सिलन्स, मीन्स टू अचीव द क्वालिटी. Definition. First definition of TQM. TQM has been defined as an integrated organizational efforts which are designed to improve the quality at every level. नावावरूनच तुम्हाला कळत असेल की TQMचा अर्थ काय होतोय, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. वी आर मॅनेजिंग इन सच अ वे, वी आर मॅनेजिंग ऑल द फॅसिलिटीज, वी आर मॅनेजिंग द होल वर्ल्ड. आपल्या इंडस्ट्रीमधला जो वर्ल्ड आहे, we are managing the whole world in such a way that we have to achieve the excellence. We have to achieve the excellence. आता पहिली डेफिनेशन काय म्हणते ते लक्षात घ्या. TQM has been defined as the integrated organizational efforts. ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे लोक काम करत आहेत त्यांचे एफर्ट्स इंटिग्रेट केले जात आहेत, त्यांचे एफर्ट्स एकत्रित केले जात आहेत. काय एकत्रित केले जात आहेत? विच आर डिझाईन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ॲट एव्हरी लेवल. आपल्या प्रोडक्टची क्वालिटी प्रत्येक स्टेजला इम्प्रूव्ह केली गेली पाहिजे. म्हणून आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, जेवढेही
डिपार्टमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट असेल, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असेल किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंट असेल, पॅकेजिंग डिपार्टमेंट असेल. या सर्व डिपार्टमेंटचे लोक एकाच उद्देशाने काम करत आहेत. त्यांचं सर्वांचं एकच उद्देश आहे की त्यांच्या कंपनीत जो तयार होणारा प्रोडक्ट आहे तो कसा असायला पाहिजे, क्वालिटी प्रोडक्ट. दॅट प्रोडक्ट शुड हॅव अ हाय डिग्री ऑफ एक्सिलन्स. त्या प्रोडक्टकडे इट शुड हॅव अ हाय डिग्री ऑफ एक्सिलन्स. त्याच इंटेन्शननेच हे सर्व डिपार्टमेंट काम करत आहेत. आणि म्हणूनच या डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे, TQM इज डिफाईन ॲज अन द इंटिग्रेटेड. इंटिग्रेशन करणे म्हणजे काय, ॲड करणे, सर्वांना एकत्रित आणणे. TQM is defined as the integrated organizational efforts which are designed to improve the quality at every level. Which are designed to improve the quality at every level. Moving on toward the next slide, student. Second definition of TQM. TQM also defined as a process to produce a perfect product by a series of measurements and organized effort. व्यवस्थित समजून घ्या. What is TQM? TQM is defined as a process which is used to produce a perfect product. TQM एक प्रोसेस आहे जी आपण कशासाठी वापरतोय, in order to produce a perfect product by a series of the measurements and the organized efforts. By a series of the measurements and organized efforts which are taken by the entire company to prevent or eliminate the errors at every stage in the production is called as the total quality management. This is called as the total quality management. So student, it is very easy to understand. तुम्हाला नावावरूनच डेफिनेशन लक्षात येईल. मे बी हा पूर्ण सिलेबस तुमच्यासाठी नवीन आहे. हे कन्सेप्ट तुम्ही कधी ऐकलेले नाहीत, कारण हा जो पार्ट आहे क्वालिटी अश्युरन्सचा हा इंडस्ट्रीयल पार्ट आहे. ज्या लोकांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं असेल त्यांना हा पार्ट इझिली समजेल. आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलेले नाहीत म्हणून तुम्हाला हे पार्ट समजायला थोडंसं अवघड होईल. पण तरी लक्ष द्या. इट इज नॉट अ टू मच पॅनिक, इट इज नॉट अ टू मच हेक्टिक टू अंडरस्टँड. यू कॅन अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट इझिली. हा कन्सेप्ट तुम्हाला आरामात समजेल. आता दुसरी डेफिनेशन काय म्हणते, TQM काय आहे, TQM एक प्रोसेस आहे. अशी प्रोसेस आहे की ज्याच्याने आपण परफेक्ट प्रोडक्ट तयार करतो. आणि तो परफेक्ट प्रोडक्ट तयार करत असताना वी आर गोइंग थ्रू अ सिरीज ऑफ द मेजरमेंट्स, वी आर गोइंग थ्रू द सिरीज ऑफ मेजर्स अँड द ऑर्गनाइज्ड एफर्ट्स विच आर टेकन बाय द एंटायर कंपनी. पूर्ण कंपनीकडनं हे एफर्ट्स घेतले जातात किंवा कंपनीत जेवढे लोक काम करत आहेत सर्वांकडनं हे एफर्ट्स घेतले जातात in order to prevent or in order to eliminate the errors at every stage in the production is called as total quality management. This is called as total quality management. Okay. Third definition. According to the International Organizations for Standard, according to the ISO, TQM is a management approach. TQM is a management approach for an organization which is centered on quality. TQM ला काय म्हटलंय, मॅनेजरियल अप्रोच म्हटलंय इथे. According to the ISO, TQM is a management approach for an organization which is centered on quality. ते कुठे फोकस करतायत, ते कुठे कॉन्सन्ट्रेट करतायत, they are concentrating, they are focusing only on the concept of quality based on the participation of all its elements and aiming at long-term success through the customer satisfaction and benefits to all members of organization and to the society. Try to understand. दिस इज समवॉट लेंदी डेफिनेशन. काही थोडीशी लेंदी आहे ही डेफिनेशन, पण ती तुमच्या लक्षात येईल की TQM म्हणजे काय अकॉर्डिंग टू द ISO. TQM इज अ मॅनेजमेंटल अप्रोच फॉर द ऑर्गनायझेशन विच इज सेंटर्ड ऑन क्वालिटी बेस्ड ऑन द पार्टिसिपेशन ऑफ ऑल इट्स मेंबर अँड एमिंग ॲट द लॉंग टर्म सक्सेस. ट्राय टू अंडरस्टँड. हे TQMचा कन्सेप्ट जो आहे, इट वॉज फोकसिंग ऑन द क्वालिटी, इट वॉज सेंटर्ड ऑन द क्वालिटी. Okay, and it was based on what? It was based on the participation of all the members and aiming at the long-term success through the customer satisfaction and benefits to all the members of the organization and to the society. Means it was focusing on the quality, it based on the participating members. and या TQMचं एम काय आहे? TQMचं एम असं आहे that it should provide a long-term success in terms of customer satisfaction, in terms of and the society, and in terms of and the today, that is the total quality management. पहिली एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली की टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या शब्दाचं ब्रेकडाऊन करा. टोटल मीन्स मेडअप ऑफ द होल, क्वालिटी मीन्स डिग्री ऑफ एक्सिलन्स, अँड मॅनेजमेंट मीन्स प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डायरेक्टिंग.
आणि त्याच्यावरनं एक डेफिनेशन मी इथे तयार केली होती. TQM इज द आर्ट ऑफ मॅनेजिंग द होल इन ऑर्डर टू अचीव द डिग्री ऑफ एक्सिलन्स. मग 3 डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितल्या. फर्स्ट डेफिनेशन ऑफ TQM, सेकंड डेफिनेशन ऑफ TQM and the third definition which was given by the ISO. Okay student, now the principles of TQM we will complete and we will stop here. Okay, the principles I am going to start. Principles of TQM. First principle, TQM produce the quality work the first time and the every time. Definitely जर का तुम्ही TQM फॉलो करत असाल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम फॉलो करत असाल, तर TQM काय ॲश्युअर करत आहे? TQM गिव्स यू द ॲश्युरिटी, तुम्हाला ॲश्युरिटी देईल की इट विल प्रोड्यूस अ क्वालिटी वर्क फॉर द फर्स्ट टाइम अँड एव्हरी टाइम. पहिल्याच वेळेस क्वालिटी वर्क तयार होईल आणि पहिल्या वेळेस क्वालिटी वर्क तयार झालं तर ते TQM तुम्ही फॉलो करा आणि प्रत्येक वेळेस तुमच्या कंपनीत क्वालिटी वर्क तयार होईल. इट प्रोड्युसेस द क्वालिटी वर्क फॉर द फर्स्ट टाइम अँड एव्हरी टाइम. सेकंड, TQM बेसिकली फोकस ऑन द कस्टमर. TQM कशावर फोकस करतोय? द कन्सेप्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, इट फोकस ऑन द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. थर्ड पॉईंट, हॅव अ स्ट्रॅटेजिक अप्रोच फॉर द इम्प्रूव्हमेंट. विथ द हेल्प ऑफ TQMच्या सहाय्याने आपण एक स्ट्रॅटेजी तयार करतो. स्ट्रॅटेजी कशासाठी तयार करतोय? द स्ट्रॅटेजी इज गेटिंग डेव्हलप विथ अन इंटेन्शन ऑफ इम्प्रूव्हमेंट, जेणेकरून डे बाय डे प्रत्येक दिवशी आपल्या कंपनीत इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. आपल्या कंपनीत तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो क्वालिटी प्रोडक्ट तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी एक स्ट्रॅटेजिक अप्रोच आहे. TQM काय आहे? इट इज अ वन टाइप ऑफ अँड द प्लॅनिंग, इट इज वन टाइप ऑफ अँड द स्ट्रॅटेजी विच यू आर डेव्हलपिंग फॉर द इम्प्रूव्हमेंट. ओके. फोर्थ पॉईंट, विथ द हेल्प ऑफ TQM इम्प्रूव्हमेंट्स रिमेन कंटिन्यू. इम्प्रूव्हमेंट्स रिमेन कंटिन्यू. कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट होत राहते आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या प्रोडक्टमध्ये. म्हणजे आपल्याला असा प्रोडक्ट तयार करून घ्यायचा आहे दॅट प्रोडक्ट इज हॅव्हिंग द झिरो डिफेक्ट. दॅट प्रोडक्ट इज हॅव्हिंग द झिरो डिफेक्ट. आपल्या प्रोडक्टमध्ये एकही डिफेक्ट राहायला नको असा प्रोडक्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात येत आहे? ओके. फिफ्थ पॉईंट, एन्करेज द म्युच्युअल रिस्पेक्ट अँड द टीम वर्क. डेफिनेटली जर तुम्ही TQM फॉलो करत असाल, इफ यू आर फॉलोइंग द कन्सेप्ट ऑफ टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन युअर इंडस्ट्री, तर त्याच्यामुळे तुमचं टीम कोऑर्डिनेशन चांगलं होतं आहे, तुमचं टीमवर्क चांगल्या प्रकारे होतं. टीममध्ये काम करणारे प्रत्येक लोकांचं कोऑर्डिनेशन एकमेकांसोबत जमतं आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या कंपनीत इम्प्रूव्हमेंट होते. कंपनीच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली का डेफिनेटली तुम्ही जो प्रोडक्ट तयार कराल तो क्वालिटी प्रोडक्ट तयार होईल. क्वालिटी प्रोडक्ट तयार होतं याचा अर्थ काय होतं आहे की तुमच्या कंपनीत तयार होणारा जो प्रोडक्ट आहे दॅट प्रोडक्ट इज ऑफ अ झिरो डिफेक्ट. That product is of a zero defect. Understand student? The next point, that is the elements of TQM, and this point we will study in the next lecture. So hoping that student you have been understand about this concept of TQM. आज आपण काय केलंय? Today we have been completed the concept of GMP. GMPचा कन्सेप्ट आपण पूर्णपणे कंप्लीट करून घेतलं आणि टुडे वी हॅव बीन स्टार्टेड विथ द न्यू टॉपिक फ्रॉम अवर सिलेबस दॅट इज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटबद्दल शिकवत असताना आय एक्सप्लेन यू अबाउट द इंट्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ TQM. आय एक्सप्लेन यू अबाउट द प्रिन्सिपल्स ऑफ TQM. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ अ न्यू पॉईंट दॅट इज द एलिमेंट्स ऑफ TQM. एलिमेंट्स ऑफ TQM हा आपण पुढच्या लेक्चरला शिकूया. सो थँक्यू स्टुडंट. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.